केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजपासून मुंबई दौरा. मुंबईच्या निस्को सेंटरमध्ये होणाऱ्या इंडिया मॅरिटाईम वीकला लावणार हजेरी. भाजप मुख्यालयाचं भूमिपूजन आणि अत्याधुनिक नौकांचं करणार वितरण. पुण्यातील जैन बिल्डर व्यवहार गोखले बिल्डरकडून अखेर रद्द. जैन बोर्डिंगच्या जागेच्या वादात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर झाले अनेक राजकीय आरोप. जैन समाजानं दिला होता आंदोलनाचा इशारा. यवतमाळकरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑनलाईन भाषण. अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची केंद्र सरकार उभं राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याची दिली माहिती. पुण्यातील दौंडकरांसाठी आनंदाची बातमी. वंदे भारत एक्सप्रेसचा दौंड थांबा मंजूर. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंडला थांबा मिळणार. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण. करार रद्द झाल्यानंतर रवींद्र धनगेकरांची प्रतिक्रिया. व्यवहार आणखी रद्द झाला नाही, तो उद्याही होऊ शकतो. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काहीही करू शकतात, धनगेकरांचं वक्तव्य. पुण्याच्या जैन बोर्डिंग प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. ट्रस्टच्या मिळकतीवरील ताबा सोडण्याचा निर्णय राजकीय. मुद्देमाल परत पुण्याचं काय, उपस्थित केला सवाल. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची जैन बोर्डिंग प्रकरणी प्रतिक्रिया. गोखले बिल्डरचे डीड रद्द होऊन HND जैन बोर्डिंगचं नाव लागणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार, स्पष्ट केला निर्धार. कोकण मध्य महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाचा इशारा. राज्यामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात पावसाचा जोर. अतिवृष्टीमुळे परिसरातील नद्यांना पूर, तर काही ठिकाणी बंधारे फुटल्यानं पुराचं पाणी थेट शेतात शिरलं. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. पावसामुळे शेतात कापून ठेवलेली भात पिकं पाण्याखाली. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांचं दिवाळं निघण्याची शक्यता. पावसामुळे नांदगाव भागातील गिरणा धरण ओव्हरफ्लो. धरणाचे 6 दरवाजे. 7428 क्युसेक वेगानं गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशकात अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका. 2 दिवसांपासून चांदवड, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला. नाशिकच्या चांदवडमधील बहुतांश गावामध्ये पावसामुळे कांदा शेतीत पाणी साचलं. त्यामुळे कांदा शेतीचं नुकसान होणार असून सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांना आज. स्थानिकांच्या मदतीनं पंचनामा करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न. गोंदियामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला. अवकाळी पावसामुळे कापणीवर आलेल्या धान पिकांचं नुकसान. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे 2309 हेक्टरमधील पिकांचं नुकसान. मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. रात्रभर मुसळधार पावसाचा शेतपिकांना मोठा फटका. पावसामुळे टोमॅटो, वाल, कांदा, मका रोपाचं नुकसान. हिंगोलीच्या कळमनुरी परिसरामध्ये पावसाची हजेरी. सोयाबीन काढण्याची लगबग सुरू असतानाच पावसानं हजेरी लावल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकं पाण्याखाली. धान्य पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न उपस्थित. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसाची हजेरी. पावसामुळे काढणीला आलेला कापूस पाण्यात भिजला. हवामान विभागानं 30 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत. साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दमदार हजेरी. डहाणू, तलासरी, कासा, उधवा परिसरात दमदार पाऊस सुरू. मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात. कोल्हापुरात आज सुद्धा जोरदार पाऊस. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये जोरदार पाऊस. कापणीला आलेल्या भात पिकांचं मोठं नुकसान. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. भिवंडी ग्रामीण भागातील पिकांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे रोहेकरांना काढलं झोडपून. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ. रायगडमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचं आगमन. नंदुरबार शहरामध्ये जोरदार पाऊस. सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना फटका. आणखीन काही दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज. पावसामुळे शेतकरी हवालदिल.
पुण्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात, तर पुढील 24 तास पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. उल्हासनगरमध्ये अवकाळी पावसामुळे भात पिकांचं नुकसान, काढणीला आलेलं पीक आडवं झाल्यानं बळीराजा हवालदिल. इंदापूरमधील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा संताप, विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ, अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर. दिवाळीच्या आधी खात्यात पैसे टाकतो म्हणणारे मुख्यमंत्री, दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी पैसे टाकत नाहीत. जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केली खंत. हिंगोलीमध्ये डोक्यावर असलेल्या कर्जाचा हिशोब सांगताना हिंगोलीतील शेतकऱ्यांना अश्रुअनावर. वेचणीस आलेला कापूस पावसामुळे गेला भिजून, कापूस काळा पडायला झाली सुरुवात. अमरावतीतील वरुडमधील प्रगतशील शेतकरी अनुराग यावलकर यांनी एकात्मिक शेती करत शेतीला दिलं प्रयोगशाळेचं रूप. भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात केली वाढ. संगमनेरमध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असताना काही महिलांनी कांद्याला भाव देण्याची केली मागणी. कांद्याला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल. सुप्रिया सुळेंपुढे महिलांनी मांडला कांद्याचा प्रश्न. सिंधुदुर्गामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ. हत्तीनं मडुरा पंचकृषीत बागायतीसह भात शेतीचं केलं नुकसान. वन विभागाकडून ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढला. अतिवृष्टीनंतर शेतकरी पुन्हा संकटात. प्रशासनानं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यातील जितापूर परिसरामध्ये वाघाचा गायीवर हल्ल्यामध्ये गायीचा जागीच मृत्यू. परिसरात सलग तिसरी घटना घडली असल्यानं शेतकरी चिंतेत. नरभक्षक वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा ॲक्शन मोड. चंद्रपूरमधील आकापूर शेतशिवारात कॅमेरे, 10 कर्मचारीही तैनात. पालघर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. रस्त्यावर भलं मोठं झाड उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम. अग्निशमन दलानं झाड तोडून हटवलं. वाशिम बस स्थानकामध्ये पुण्याकडे जाणारी बस उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ. विद्यार्थ्यांकडे पुण्याचं आरक्षण असतानाही बस स्थानकावर एकही पुण्याकडे जाणारी बस उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचं बस स्थानकात आंदोलन. मनसेच्या दादरमधील दीपोत्सवाला स्पेशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीची हजेरी. आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांची उपस्थिती. दीपोत्सवाची आतषबाजी होतानाचा व्हिडिओ ऑरीनं समाज माध्यमांवर केला शेअर. मराठीचा आग्रह धरणाऱ्या महिलेला धमकीचे फोन. मनसे नेते अविनाश जाधवांकडे महिलेची तक्रार. या संपूर्ण प्रकरणाची मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली दखल. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये केडीएमसीची मोठी कारवाई. अनधिकृत फेरीवाले आणि शेडधारकांवर पालिकेचा हातोडा. पोलीस उपस्थितीमध्ये तोडफोड सुरू. रायगडच्या श्रीवर्धन कोळीवाडा परिसरामध्ये पाण्याच्या लाटांसोबत बोया आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. माहिती मिळताच पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव. हवामान खराब असल्यानं बोयाचा दोर तुटून समुद्रात वाहून गेल्याची माहिती. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हाभरात बैठकांचा सपाटा. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाज आक्रमक भूमिकेत. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून करण्यात येत आहे मातंग समाजाकडून आंदोलन. वर्ध्याच्या साहूरमध्ये धक्कादायक घटना. 2 शेतकऱ्यांनी 12 एकर क्षेत्रावर पेरलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावली आग. खर्चही निघत नसल्यामुळे टोकाचा निर्णय. इंदापूर बसस्थानकावर मध्यरात्री एसटीला लागली आग. क्षणात एसटी जळून खाक. धाराशिव पुणे बसला इंधन गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. एसटीमध्ये 50 प्रवासी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जालन्यामध्ये नीलगाईची दुचाकीला जोरदार धडक. जालना देऊळगाव राजा महामार्गावरील आनंदगड परिसरातील घटना. दुचाकीनं अचानक घेतला पेट. घटनेमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. सुदैवानं जीवितहानी टळली. नांदेड शहरातील मोर चौकात भरधाव वेगात आलेली कार थेट दुकानात शिरली. अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. सांगलीच्या मिरजेमध्ये टेम्पो आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मिरज ते टाकळी रस्त्यावर टेम्पो आणि दुचाकीत धडक. अकोल्यातील हातरुण गावात पावसामुळे भिंत कोसळून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. जोरदार पावसामुळे घराची भिंत मुलावर कोसळली. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता त्याला मृत घोषित केलं. अमरावतीच्या परतवाडा रोडवर भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू. 9 जण गंभीर जखमी. बस आणि क्रुझर गाडीची समोरासमोर धडक. दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान.
अमरावतीमध्ये ट्रॅव्हलरची बाईकला धडक, एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. अमरावतीच्या कमुंजा फाट्याजवळील घटना. चालकासह ट्रॅव्हलर वाहन पोलिसांच्या ताब्यात. ब्रेक फेल झाल्यामुळे शिवशाही बसचा अपघात. बस उतारावरून खाली आल्यामुळे मागील वाहनाला धडकली. सुदैवानं मोठी घटना टळली. भंगार बस जीवावर उठल्याचा प्रवाशांचा संताप. भिगवण बस स्थानकावर 2 एसटी बसची धडक. चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात. अपघातात दोन्ही बसचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणताही प्रवासी जखमी नाही. तळोदा तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळली. घाटातील टेंबरी पॉइंटवर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत. जळगावात रील बनवण्याच्या नादात रेल्वेखाली सापडून 2 तरुणांचा मृत्यू. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसून बनवत होते रील. अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली चिरडले गेल्यानं अपघात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारच्या धडकेत विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापकासह पत्नीचा मृत्यू. डोकं, छातीला गंभीर दुखापत. रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याची माहिती. भिवंडी शहरातील गायत्रीनगर रामनगर परिसरातील डम्पिंग ग्राउंड इथं उतारावर डंपरचा ब्रेक फेल. डंपरनं 6 ते 7 दुचाकींना दिली धडक. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र धडकेत 6 ते 7 दुचाकींचं नुकसान. जालन्यामध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 6 दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेनं विशेष कारवाई मोहीम. अमरावती शहरालगत असलेल्या बडनेरामध्ये 27 वर्षीय युवतीची संशयास्पद आत्महत्या. बडनेरा येथील ही युवती असून तिनं घरी फासावर लटकून केली आत्महत्या. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांचे पुतणे यश मित्तल यांच्यावर हल्ला करणारे 4 जण अटकेत. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार डीबी पथकाची कारवाई. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. बोईसर जवळील बेटेगाव इथं पोलीस चौकीजवळ एका फटाके दुकानावर चोरट्यांचा डल्ला. दुकानातून रोकड आणि फटाके घेऊन चोरटा पसार. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबई पोलीस युनिट 6ने नालासोपाऱ्याच्या पेल्हारमधील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर मारला छापा. तब्बल 24 तासांपासून ही कारवाई सुरू. कारवाईमध्ये 14 कोटी किमतीचे 7 किलो ड्रग्ज जप्त. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. कल्याण डोंबिवली दहशत माजवणाऱ्या गुंडांची काढली धिंड. मालाडमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर फावड्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मनसेचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. कार्यकर्ते पोहोचण्याआधी पोलिसांकडून आरोपीला अटक. जालन्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका टोळक्याकडून तरुणाला मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जालना पोलिसांकडून अटक. विशाल गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. जळगावात जनावरं चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह फरार. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 4 पोलिसांचं करण्यात आलं निलंबन. अकोला MIDC परिसरामध्ये गोवंश तस्करीवर कारवाई. कारवाईत एकूण 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला केली अटक. लातूरमध्ये विजेच्या खांबावरील अॅल्युमिनियम धातूच्या विद्युत तारा चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 10,67,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.